एक कर्तव्यनिष्ठ आणि यशस्वी सिव्हिल सेवक असल्याचे सर्व गुण सौम्या शर्मा यांच्यात आहेत, जे इतरांच्या जीवनात वास्तविक बदल आणू शकते। दोन्ही कानांनी अतिशय कमी ऐकायला येत असून सुद्धा डिसेबल कॅटेगरीचा फायदा न घेता आपल्या UPSCच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम पास करून 9th रँक ही मिळवली। वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी अचानकपणे ऐकण्याची क्षमता गमावून बसलेल्या सौम्या यांनी ठरवलं असतं तर आपल्या आजारपणाचं कारण पुढे करून त्या शिक्षणात फुल स्टॉप देऊ शकल्या असत्या, परंतु त्यांनी असं न करता आपल्या विकलांगपणावर मात करत उंच गरुड झेप घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यात त्या यशस्वीही ठरल्या। चला तर मग आज आपण जाणून घेऊया सौम्या शर्मा यांचा UPSCतील प्रेरणादायी प्रवास। परंतु त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहत राहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सौम्या या आपल्या आई वडील व लहान्या भावासह दिल्लीत राहायच्या। सौम्या या लहानपणापासूनच अभ्यासात अतिशय हुशार होत्या। वयाच्या अवघ्या 3 वर्षाचे असल्यापासून त्यांनी न्यूजपेपर वाचनाला सुरुवात केली होती। 10वीत असतानाही त्यांनी बोर्डाच्या एक्झाम मध्ये आपल्या शाळेतून टॉप केलं होतं। त्यांना वाटायचं की आपणही डॉक्टर व्हावं, कारण त्यांचे आई वडील दोघेही डॉक्टर आहेत। नंतर मात्र त्यांनी त्यांचा हा निर्णय बदलला आणि पुढे त्यांनी लॉ करायचं ठरवलं। वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांची 90 ते 95% ऐकण्याची क्षमता संपलेली होती। याचं कारण आतापर्यंत त्यांना समजू शकलं नाही, परंतु त्यांनी हार मानली नाही। सुरुवातीला त्या या धक्क्यातून बाहेर पडू शकत नव्हत्या, पण काही वेळ गेल्यानंतर त्यांनी स्वतःला सावरलं आणि हे एक्सेप्ट केलं की हिअरिंग एडच्या मदतीने आपल्याला पुढील ध्येयाकडे वाटचाल करायची आहे। हे सत्य त्यांनी स्वीकारलं आणि पुढील प्रवास त्यांचा चालू झाला। त्यांनी काहीही न करण्याचं ठरवलं असतं तर त्यांना कुणी दोषही देऊ शकलं नसतं, कारण त्यांच्याकडे तसं ठोस कारण सुद्धा होतं। पण त्या हार मानणाऱ्यातील अजिबातच नव्हत्या। त्यांनी नॅशनल लॉ कॉलेजमधून लॉचे शिक्षण पूर्ण केले आणि लॉच्या शेवटच्या वर्षी त्यांनी UPSCची एक्झाम देण्याचा निर्णय घेतला। त्यांना स्वतःवर पूर्ण विश्वास होता। त्या 16-16, 17-17 तास अभ्यास करायच्या। त्यांनी कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही। सेल्फ स्टडीतून आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून त्यांनी 2017 मध्ये UPSC देण्याचं ठरवलं। त्यांच्याकडे प्रिलिम्सच्या अभ्यासासाठी फक्त 4 महिने वेळ होता आणि मेन्सच्या वेळीही हाय फीवर व्हायरल झाला होता। त्या रिव्हिजनही व्यवस्थित करू शकत नव्हत्या। एका आठवड्यावर एक्झाम येऊन थांबली होती आणि त्या आजारी पडल्या होत्या, परंतु त्यांनी कधी हार मानली नाही। अशा प्रकारे त्या अनेक अडथळ्यांचा, अनेक अडचणींचा सामना करत 2017च्या UPSC एक्झामच्या टॉपर राहिल्या आहेत। पुढे IAS ऑफिसर सौम्या शर्मा यांना महाराष्ट्र कॅडर मिळालं। त्या नागपूर जिल्हा परिषदेच्या CEO आहेत। UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी त्या सांगतात की वाचनासह लिहिण्याचीही सवय ठेवायला पाहिजे। ज्यांनी याआधी एक्झाम दिली आहे त्यांच्या संपर्कात राहायला हवं। टॉपर्सचे इंटरव्ह्यू ऐकायला हवे, त्यांच्या स्ट्रॅटेजीज ऐकायला हव्यात। ज्यांच्या बेस्ट वाटतील त्यांच्या स्ट्रॅटेजी आपण निवडायला हवी। स्टडी मटेरियल बदलत राहाल तर तुम्ही कन्फ्युज्ड होत राहाल। त्याचबरोबर त्या सांगतात की स्टडी मटेरियल काळजीपूर्वक निवडावे आणि शेवटपर्यंत तेच ठेवावे। त्याचबरोबर त्या सांगतात की SSचा पेपर काळजीपूर्वक लिहावा, कारण यामुळे आपला रँक बदलू शकतो। असा होता IAS ऑफिसर सौम्या शर्मा यांचा UPSCतील प्रवास। अशा या हुशार आणि मेहनती अधिकाऱ्याला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आशा करते व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। व्हिडिओ अशांपर्यंत नक्की शेअर करा जे UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा।